मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी. नगरविकास आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक सुद्धा शिंदेंकडून रद्द. त्यामुळे शिंदे अजूनही नाराज असल्याची चर्चा. एकनाथ शिंदेंचा स्वतःचा पक्ष नाही, अमित शहांनी त्यांना पक्ष दिला. शिंदेंचा पक्ष पुढे एकसंध राहील यामध्ये मला शंका वाटते. खासदार संजय राऊतांचा शिंदेंवरती निशाणा. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. लवकरच निर्णय लागेल अशी अपेक्षा. पालकमंत्रीपदाच्या वादावरती मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, दळवींना विश्वास. सीईटी अर्ज नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार. इच्छुकांनी वेळेत अर्ज भरावा, सीईटी कक्षाचं आवाहन. कृषी क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्वावरती एआयचा वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन. कृषी विभागाने सहकार विभागाच्या सोबत समन्वय करून प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी. सुमारे 3 लाख कंत्राटदार काम बंद करतील. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांची माहिती. कंत्राटदारांच्या राज्यव्यापी संपामुळे अनेक कामं रखडण्याची शक्यता. गावांतर्गत रस्ते आणि पाणी पुरवठा विभागाची कामं लांबणीवरती पडणार. कथित एमपीएससीच्या पेपर विक्रीच्या प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक. एमपीएससीचे पेपर 40 लाख रुपयांना देतो असं विद्यार्थ्यांना फोन कॉल्स. मुंबईमध्ये राज्यातील सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक. जनतेशी निगडीत असलेल्या योजनांचा सामाजिक क्षेत्र वॉर रूमच्या माध्यमातून आढावा घेतला जाणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार बैठकीसाठी उपस्थित. अभिनेते नाना पाटेकर यांनी मंत्रालयामध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. नाम फाउंडेशनचं जलसंधारणाच्या कामासाठी बैठक. बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू चंपासिंह थापा यांनी घेतली जनता दरबारामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांची भेट. थापा सध्या शिंदेंच्या शिवसेनेत. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये तूट. महसूल वाढीसाठी नवे पर्याय, मात्र निधीच्या अभावी नवे पर्याय अद्यापही लागू नाहीत. बाबा सिद्दीकी हत्येचं प्रकरण. पोलिसांनी जबरदस्तीनं जबाब घेतला. आरोपी शिवकुमार गौतमचा मुंबई पोलिसांवरच आरोप. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमार गौतमचा कोर्टामध्ये अर्ज. बदलापूर बलात्कार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरचं प्रकरण. 4 पोलीस अधिकारी जबाबदार. सरकारी वकिलांकडून उत्तर देण्याकरता मागितली गेली मुदतवाढ. 6 फेब्रुवारीला पुढची सुनावणी. नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरील 4 इमारतींवरती महानगरपालिकेची तोडक कारवाई. 100 कुटुंबांना बाहेर काढत इमारती केल्या भुईसपाट. आतापर्यंत 12 इमारतींवरती कारवाई. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणावरती गुन्हा दाखल. बजरंग दलाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याच्या नंतर निजामपूर पोलिसांची कारवाई. नवी मुंबईमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहील. मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी खारघर जवळ फुटल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असेल. मुंबई पुष्पोत्सवाची 1.5 लाख मुंबईकरांना भुरळ. वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला आबालवृद्धांसह सिने अभिनेते, अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी यांची भेट. फुलांनी सजवलेली राष्ट्रीय प्रतीकं ठरली पुष्पोत्सवाचं मुख्य आकर्षण. सोलापूरच्या नार्थकोट मैदानामध्ये माघवारीमधील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण. अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी. जेजुरीमध्ये नरवीर उमाजी राजे यांना देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन. नरवीर उमाजी राजे नाईक यांची आज 193वी पुण्यतिथी आहे. सोलापूरमध्ये खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याकडून कर्जदाराच्या मुलाचं अपहरण. अपहरणाच्या नंतर 10,000 रुपयांची खंडणी सुद्धा मागितली. वाहनाचे हप्ते न भरल्यामुळे अपहरण केल्याची माहिती. तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांकडून सायकल लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित. 30,000 रुपये किमतीची सायकल चोरांनी केली लंपास. जीबीएसची वाढती रुग्णसंख्या बघता नागरिकांनी सतर्क राहावं. आमदार अतुल भोसले यांच्या सूचना. साताऱ्याच्या कराडमध्ये घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक. भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या सकाळी मालेगाव पोलीस ठाण्याला भेट देतील. 1,000 बांगलादेशींची नावं आणि पत्ते सोमय्या उद्या पोलिसांना देणार.
माजी आमदार वसंत गीतेंच्या मुलाच्या लग्नामध्ये आमदार देवयानी फरांदे यांचं नृत्य, राजकीय वैर विसरून फरांदे गीते कुटुंबियांच्या आनंदामध्ये सहभागी. नाशिकच्या पंचवटीमधल्या नाग चौकामध्ये 2 गटामध्ये वाद, हवेत गोळीबार केल्यामुळे 2 जण जखमी, गुन्हा दाखल. नाशिकमध्ये पिझ्झाची ऑर्डर उशिरा मिळाल्यामुळे तरुणांकडून तोडफोड, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सप्ताह सुरू. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3,500 वाहन चालकांवरती गुन्हे दाखल. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा ड्रेस कोड लागू करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी. हिंदू धर्म आणि हिंदूंच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिरांचं पावित्र्य जपण्याची गरज, महासंघाची भूमिका. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण, गावगुंडांवरती कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. आगजाप्पा देवस्थानामध्ये झोपलेल्या 2 विद्यार्थ्यांना गावगुंडांनी मारहाण केली होती. जालना नांदेड समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, वाढीव भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा. मूल्यांकनामधून वाढीव मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं वनाम कृषी विद्यापीठामध्ये बोंबामारो आंदोलन. अवैध उत्खनन बंद करून मूळ शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याची मागणी. 15 गावांच्या गावकऱ्यांचं पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उपोषण. इसापूर धरणामधून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण. गेल्या 2 महिन्यांपासून पाणी सोडण्यासाठी गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. 28 लाख बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा. भंडाऱ्यामध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग. 1 फेब्रुवारीची घटना, चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल, आरोपी फरार. वाशिम महावितरणकडून स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू. यामुळे मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती बेरोजगारीची टांगती तलवार. गेल्या 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू. वाशिममध्ये पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. रिसोडच्या वाकदमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे महिला आक्रमक. म्हाडा कोकण मंडळाची 2147 घरं आणि 117 भूखंड विक्रीची 5 फेब्रुवारीला सोडत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संगणकीय सोडत होईल. मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटामध्ये टँकरमधून ऑइलची गळती. दुचाकीस्वारांचा ऑइलवरून घसरून अपघात. संतप्त वाहन चालकांनी टँकर रोखून धरल्यामुळे परशुराम घाटामध्ये वाहतुकीची कोंडी आहे. मिरकरवाडा बंदरामधील कार्यवाहीचा न्यायालयामध्ये दावा. अतिक्रमण हटाव कार्यवाहीच्या संदर्भात इथल्या शेडधारक कोकोबा यांनी आक्षेप घेतल्यानं न्यायालयामध्ये दावा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.